पुढच्या काही मिनिटांमध्ये शिवालय या ठिकाणी पोहोचणार आहे। तीनही नेते या ठिकाणी एकत्र येतील। काही चर्चा या तीनही मोठ्या नेत्यांमध्ये होईल। निवेदन जे आहे ते या ठिकाणी वाचलं जाईल। काय निवेदनातले मुद्दे आहेत ते पाहणं महत्त्वाचं असेल। शिवालय या ठिकाणी आता बा नांदगावकर हे पोहोचलेले आहेत, तसंच बाळासाहेब थोरात हे देखील या ठिकाणी आता पोहोचलेले आहेत। जयंत पाटील हे देखील शिवालय या ठिकाणी पोहोचलेत। सगळ्या नेत्यांची या ठिकाणी काही वेळासाठी बैठक होईल आणि त्यानंतर हे नेते निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीसाठी निघणार आहेत। शरद पवारांचा ताफा शिवालयकडे जाण्यासाठी आता रवाना झालेला आहे। सर्वपक्षीय शिष्टमंडळ निवडणूक आयोगाची भेट घेणार आहे आणि यासाठी शिवालयमध्ये प्रमुख नेते जे आहेत ते पोहोचायला सुरुवात झालेली आहे। पहिल्या फळीमधले नेते जे आहेत ते पोहोचायला सुरुवात झालेली आहे आणि एक महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे। त्याच्यानंतर एका निवेदनावर सर्वांच्या स्वाक्षऱ्या आणि यानंतर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट जी आहे ती प्रमुख नेत्यांकडून घेतली जाणार आहे। आगामी निवडणुका निष्पक्षपणे व्हाव्यात, पारदर्शकपणे व्हाव्यात ही प्रमुख मागणी आहे आणि त्यासाठीच ही भेट घेतली जाते असं सांगितलं जातंय। मतचोरीच्या मुद्द्यावरून राहुल गांधींनी देशभरामध्ये वातावरण तापवलेलं आहे। त्याचबरोबर त्यांनी इतरही पक्षांना या सगळ्यामध्ये सहभागी करून घेतलेला आहे। महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे नेते आहेतच, मात्र याच मुद्द्यावरून राज ठाकरे हे देखील महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। अर्थात मनसेला मतं पडली पण ती आमच्यापर्यंत पोहोचली नाहीत असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं होतं। आपल्या प्रत्येक भाषणामधून राज ठाकरे यांनी मतचोरीचा मुद्दा प्रकर्षाने पुढे मांडलेला आहे आणि त्यामुळेच याच एका मुद्द्यावरून राज्यातले सगळे विरोधक इथे एकत्र आलेले पाहायला मिळत आहेत। महाविकास आघाडीमधले छोटे पक्ष, शेतकरी संघटनेचे नेते हे देखील आज निवडणूक आयोगाची भेट घेणार आहेत। ठाकरेंच्या सेनेचं कार्यालय म्हणजे शिवालय आणि त्या ठिकाणी पहिल्यांदाच शरद पवार जे आहेत ते जात आहेत। महत्त्वपूर्ण बैठक त्या ठिकाणी होणार आहे। उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि शरद पवार पहिल्यांदाच आपल्याला टीव्ही स्क्रीनवर एकाच फ्रेममध्ये जे आहेत ते पाहायला मिळणार आहेत आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एक वेगळं समीकरण जे आहे ते पाहायला मिळू शकतं अशा सुद्धा राजकीय गोटामध्ये सध्या चर्चा सुरू झालेल्या आहेत। महाविकास आघाडी आणि त्यांच्यासोबत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आता एकत्रितपणे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत। त्याच्यामुळे एका वेगळ्या अनुषंगानं या भेटीकडे पाहिलं जातंय, या बैठकीकडे पाहिलं जातंय आणि या एकूणच घडामोडींकडे जे आहे ते पाहिलं जातंय। मतचोरीच्या या मुद्द्यावरून सगळेच विरोधी पक्ष जे आहेत ते महाराष्ट्रामध्ये एकवटलेले पाहायला मिळत आहेत। याआधी मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र आले तर महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत आज राज ठाकरे म्हणजे मतचोरीचा हा एक असा मुद्दा आहे की ज्यामुळे सर्व विरोधक आज राज्यामध्ये एकवटलेले पाहायला मिळत आहेत। त्यावर भाजपच्या देखील काही प्रतिक्रिया आलेल्या आहेत, त्याही आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत। तर शरद पवार आता शिवालय या ठिकाणी पोहोचतायत। ही थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहत आहोत। पुढच्या काही मिनिटात शिवालय या ठिकाणी शरद पवार यांचा ताफा, तर शरद पवार यांचा ताफा शिवालय या ठिकाणी आता पोहोचलेला आहे। थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय आणि पुढच्या काही मिनिटातच राज ठाकरे हे देखील आता शिवालय या ठिकाणी दाखल होतील। काही वेळासाठी नेत्यांची बैठक इथे होईल, त्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली जाईल आणि त्यानंतर पत्रकार परिषद देखील नेत्यांची होणार आहे। आतापर्यंत वेगवेगळ्या सभांमधून प्रत्येक आणि कशा पद्धतीचं सध्या वातावरण आहे ते देखील आपण या ठिकाणी पाहतोय। राज्य निवडणूक आयोगाची भेट घेण्यासाठी हे सर्व प्रमुख नेते जे ते आता शिवालयातून निघणार आहेत। मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समिती निवडणुका लवकरच जाहीर होणार आहेत आणि या निवडणूक यंत्रणांच्या आणि प्रक्रियेवर कोणताही संशय राहू नये, निवडणुका निष्पक्षपातीपणे पार पडाव्यात यासाठी संविधानाचं पूर्णपणे पालन व्हावं, या अशा प्रमुख मागण्या घेऊन या ठिकाणी आता जे प्रमुख नेते आहेत ते या ठिकाणी दाखल होत आहेत आणि खासदार संजय राऊत सुद्धा काही वेळातच या ठिकाणी दाखल होणार आहेत। त्यापूर्वी आपण पाहतोय की जयंत पाटील दाखल झालेले आहेत, इतर जे प्रमुख नेते ते सुद्धा दाखल झालेले आहेत, उद्धव ठाकरे दाखल झालेले आहेत आणि त्यासोबतच राज ठाकरे हे सुद्धा अवघ्या काही वेळात आता शिवालय या ठिकाणी दाखल होत आहेत। त्यामुळे आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। राज्याचे 4 वेळा मुख्यमंत्रीपद भूषवलेले शरद पवार हे सुद्धा मंत्रालयात कधी येत नव्हते। ज्यावेळी मंत्रालयाला आग लागली होती त्यावेळी ते आले होते आणि आपण ही दृश्य पाहतोय की आता ते देखील दाखल होत आहेत मंत्रालयात। जवळपास 13 वर्षानंतर ते मंत्रालयात दाखल होत आहेत। तर राज ठाकरे सुद्धा आता या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि राज ठाकरे हे 21 वर्षानंतर शिवालय या ठिकाणी आता पाऊल ठेवतात। त्यामुळे आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। पत्रकारांचा मोठा गराडा आहे। या सगळ्यातून माग काढत राज ठाकरे जे आहेत ते आता या बैठकीसाठी दाखल झालेले आहे आणि राज ठाकरे यांना महाविकास आघाडीमध्ये सोबत घ्यायचं की नाही यावर 2
मतप्रवाह आहेत काँग्रेसमध्ये. काहींचं म्हणणं आहे की घेऊ नका, काहींचं म्हणणं आहे घ्यायला हवं. त्यामुळे आजची जी बैठक आहे ती अत्यंत महत्त्वाची असणार आहे, कारण राज ठाकरे हे आता महाविकास आघाडी सोबतच निवडणुका लढणार का आणि पुढे नेमकी काय परिस्थिती असणार आहे, सीट शेअरिंगचा मुद्दा नेमका कसा असेल हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण त्यापूर्वीची ही सगळी दृश्य आपण पाहतोय राज्य निवडणूक आयुक्तांच्या भेटीसाठी, राज्य निवडणूक मुख्य अधिकाऱ्यांच्या भेटीसाठी या ठिकाणी हे प्रमुख नेते एकत्र येत आहेत. आता दरवाजा बंद या ठिकाणी होतोय आणि बैठकीला सुद्धा आता सुरुवात झालेली आहे. या प्रमुख नेत्यांमध्ये एका निवेदनावर सगळ्यात आधी स्वाक्षऱ्या होतील. नेमके काय मुद्दे मांडायचे ते सुद्धा ठरवलं जाईल आणि यानंतर हे सगळे नेते जे आहे ते मंत्रालयाच्या दिशेने रवाना होणार आहे. पायी चालत जाणार असल्याचं सुद्धा बोललं जात आहे. त्यामुळे हे महाविकास आघाडीचे नेते आज ग्राउंड झिरोवर दिसत आहेत, रस्त्यावर उतरताना दिसत आहेत आणि एकंदरीतच नेमकी भूमिका ज्यावेळी राज्य निवडणूक आयोगाची ते भेट घेतील त्यावेळी पत्रकार परिषदेमध्ये काय मांडणार आहे याकडे लक्ष असणार आहे. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई.